अजितदादांना नरेश अरोरांचं कॉन्ट्रॅक्ट ओटींचं कंत्राट नको होतं, त्यावरूनच बैठकीत वाद झाला. कंत्राट चालू ठेवण्याचा तटकरेंचा आग्रह असल्याचा अंदाज. रोहित पवारांचा गंभीर आरोप. तर अरोरानं गेल्या काही दिवसात 2 विमानं खरेदी केल्याचाही दावा. पॉलिटिकल कन्सल्टंटच्या बाबतीतली चर्चा तिथं झाली. त्या पॉलिटिकल कन्सल्टंटकडे योगायोग असे गेल्या काही महिन्यांमध्ये त्यांनी विमान सुद्धा विकत घेतलेलं आहे. काही दिवसांपूर्वी बारामती हॉस्टेल पुण्यामध्ये नरेश अरोराचे कन्सल्टंटचे लोक तिथं आली होती आणि दादा त्यांना सुद्धा दादांच्या स्टाईलमध्ये झापतच होते. रोहित पवारांनी माझं नाव कुठे घेतलं ते सांगा तर उत्तर देता येईल. दादांसोबत माझी भेट 3 दिवस आधी ठरली होती. माध्यमांच्या प्रश्नावर सुनील तटकरेंचं स्पष्टीकरण. त्यांनी माझं नाव घेतलं असं कुठे सांगा, म्हणजे मग मला उत्तर देता येईल. माझी नियोजित वेळ 5 वाजता होती. मी 5 वाजून 10 मिनिटांनी दादांच्याकडे होतो. माझी 6:45-7 वाजेपर्यंत भेट संपली. दादांना प्रफुल्ल पटेलांचा की कुणाचा तरी फोन आला होता. राष्ट्रवादी उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांचा दावा. तर आरोपांबाबतचा बाईट व्हायरल होताच प्रमोद हिंदुराव यांची सारवासारव. श्रद्धांजली सभेत माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला असं स्पष्टीकरण. ज्या दिवशी त्याला जायचं होतं दुसऱ्या दिवशी त्याच्या आदल्याच दिवशी त्यांची तयारी झाली. ती आपण रोड निघायची, बाय रोड निघायची. सर्व बॅगा गाडीमध्ये टाकल्या आणि प्रफुल्ल पटेल साहेब पडत तरी फोन आला होता त्यांना, तर माझं काहीतरी काम वाटेल मंत्रालयामध्ये त्याची फाईल क्लिअर झाली. श्रद्धांजलीच्या कार्यक्रमामध्ये ज्या मी वक्तव्य केलं होतं त्याच्या अनुषंगाने त्याचा विपर्यास्त करण्याचा कार्यक्रम काही लोक करतात. वास्तविक पाहता प्रफुल्ल पटेल साहेबांनी खऱ्या अर्थानं सुनेत्रा वहिनीच्या पाठीशी राहिलेले आहेत, तटकरे साहेब राहिले आणि त्यांनी हिंमत आणि ताकद देण्याचं काम पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी. VSR विमानांचे ब्लॅक बॉक्स बंद ठेवता येत नाहीत. ब्लॅक बॉक्स बंदचं कारण दिलं तर माझ्या बोलण्यावर शिक्कामोर्तब होईल. दादांचा घातपातच. रोहित पवार आरोपांवर ठाम. दादांच्या अपघाताची चौकशी आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणेकडून करावी. अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून सूरज चव्हाण यांची मागणी. अजित पवारांच्या अपघाताबद्दलची चौकशी नेमकी कुठपर्यंत आली याची माहिती जनतेला व्हायला हवी असंही वक्तव्य. मुख्यमंत्री फडणवीसांकडून अपघाताच्या चौकशीचं आश्वासन. चौकशीची वाट पाहू. रोहित पवारांच्या प्रश्नांवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. माननीय मुख्यमंत्र्यांचं काल स्टेटमेंट आलेलं आहे की याची सविस्तर ते माहिती घेतील आणि पारदर्शकपणे इन्क्वायरी होईल. त्याच्यामुळे आपण त्या इन्क्वायरीची वाट बघूया. राष्ट्रवादीचे नेते मूग गिळून गप्प का आहेत? पवारांच्या राष्ट्रवादीच्या विकास लवांडेंचा सवाल. रोहित पवारांना पडलेले प्रश्न राष्ट्रवादीच्या नेत्यांना का पडत नाहीत? तटकरे, पटेल गप्प का? लवांडे आक्रमक. अजितदादांचा हा सरळ नैसर्गिक अपघात नाही हे आता चित्र स्पष्ट होऊ लागलेलं असताना अजितदादांच्या पक्षाचे प्रमुख नेते मंडळी मात्र याच्यावर मुख गिळून गप्प का बसलेत हा साधा प्रश्न सर्वांना पडलेला आहे. रोहित पवारांनी मांडलेले मुद्दे फडणवीसांनी स्वतः तपासावे. मृत्यूचं राजकारण करू नये ही उडवाउडवीची उत्तरं. संजय राऊतांचं फडणवीसांना प्रत्युत्तर. अजितदादांच्या मृत्यूचं राजकारण होणार नाही याकडे सर्वांनी लक्ष द्यावं फडणवीसांनी केलं होतं वक्तव्य. त्याच्या मुख्यमंत्र्यांचं कर्तव्य आहे की रोहित पवारांनी जे प्रेझेंटेशन दाखवलं त्याच्यावर आमदार रोहित पवारांशी चर्चा करा. पण कोणी या अपघाताचं राजकारण करू नये, तपास यंत्रणा काम करतायत, ही उडवाउडवीची उत्तर आहेत. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात नेमकं काय घडतंय, काय घडामोडी सुरू आहेत जाणून घेऊया टॉप 9 बातम्या. विलिनीकरण होणार नाही असं चित्र जवळपास स्पष्ट. सत्तेत वाटा देण्यास तटकरे, पटेलांचा विरोध. सूत्रांची माहिती. विलिनीकरणावर 16 तारखेला रोहित पवारांची पत्रकार परिषद होणार. राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत आता 16 फेब्रुवारीला पत्रकार परिषद. रोहित पवार यांची माहिती. 12 तारखेच्या पत्रकार परिषदेऐवजी सोमवारच्या पत्रकार परिषदेत सखोल उत्तर देणार असंही केलं स्पष्ट. आज दादा नाही, त्यामुळे मला जुनं उणदुणं काढत बसायचं नाही. दादांच्या इच्छा आणि आशीर्वादानं जे होईल ते पुढे बघूया. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरील प्रश्नावरून सुप्रिया सुळे यांचं उत्तर. ठीक आहे, या गोष्टी आयुष्यात होत असतात. अनेक वेळा आज दादा नाही, त्याच्यामुळे मला काही जुनं उणदुणं काढत बसायची नाही. तो माझा मोठा भाऊ होता, माझा दादा होता आणि माझ्या दादामध्ये आणि काय जी चर्चा झाली ती माझ्या भावाला माहिती आहे. आणि आज माझा भाऊ जिथे असेल तिथे त्याला ते माहिती आहे. विलिनीकरणाबाबत सुनेत्रा पवारच बोलतील, त्याच योग्य निर्णय घेतील. दत्ता भरणे यांची प्रतिक्रिया. देशाचे पंतप्रधान, देशाचे गृहमंत्री या दोघांना त्या
भेटलेल्या आहेत. अजून वहिनी आल्यानंतर त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आज या विषयावर तर मी बोलण्यापेक्षा स्वतः वहिनी आणि आमचे वरिष्ठ या बाबतीमध्ये योग्य तो आपल्या सर्वांना बोलतील आणि योग्य तो निर्णय घेतील. रोहित पवारांची अस्वस्थता साहजिकच आहे. अपघाताबाबत अनेक प्रश्न रोहित पवारांच्या मनात आहेत. त्यांनी त्यांची भावना अतिशय पारदर्शकपणे मांडली आहे. सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया. मुलांना असं वाटत असतं की अनेक प्रश्न ज्याची उत्तरं सापडत नाहीये. त्याच्यामुळे रोहितनी जे प्रश्न मांडले त्याची अस्वस्थता किंवा त्याला जे वाटतंय की का झालं, कसं झालं, हे आपण वाचू शकलो असतो का, असे अनेक प्रश्न त्याच्या मनात आहेत. त्याच्यामुळे त्यांनी त्याची भावना अतिशय पारदर्शकपणे मांडली. अजितदादा असते तर राष्ट्रवादीच्या दृष्टीनं चांगला निर्णय झाला असता. व्हायरल पोस्टवरून अंकुश काकडे यांचं स्पष्टीकरण. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पुढील आठवड्यापासून पक्षाच्या आमदारांच्या स्वतंत्र बैठका घेणार. प्रत्येक आमदारासोबत प्रत्यक्ष संवाद साधणार. पक्षाची आगामी वाटचाल, आमदारांचं मत आणि अडचणी जाणून घेणार. सूत्रांची माहिती. सुनेत्रा पवारांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्यासाठी दौंडमधून ठराव. दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकमतानं ठराव मंजूर. ठरावाची प्रत राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांकडे पाठवली जाणार.